नमस्कार. मुंबई तकच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. काही महानगरपालिकांच्या निवडणुका या गेल्या 5 वर्षांमध्ये झालेल्याच नाहीयेत. कोविडमुळे 2020 मध्ये त्या निवडणुका घेणं शक्य नव्हतं. त्याच्यानंतर 2022 मध्ये कोविड साधारणतः संपल्यानंतर त्या निवडणुका होतील असं म्हटलं जात होतं. मात्र त्या निवडणुकांचा काही मुहूर्त लागला नाही आणि त्यावेळेला त्या साधारणतः 5च महानगरपालिका होत्या. पण 2022 मध्ये तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी किंवा देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका, श्रीमंत महानगरपालिका ओळखली जाणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा गेल्या 3 वर्षांपासून झालेली नाहीये. मुंबईसह आता तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकांवर प्रशासक आहे. त्यामुळे फक्त महानगरपालिका नाही तर महानगरपालिकांसोबत येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील, इतर नगरपालिका असतील, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का होत नाहीयेत याच्याबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. आता सुद्धा निवडणुकांची तारीख जरी ठरलेली नसली तरी विधानसभा लोकसभा निवडणुका आटोपलेल्या आहेत आणि आता कधीही महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील या अनुषंगाने पक्षांच्या सुद्धा तयारी आपापल्या पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. तशा बैठका सुद्धा पार पडतात आणि या सगळ्यांच्या दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आज एक महत्वाची अपडेट आलेली आहे. ती अपडेट समजून घेण्यासाठी आपल्यासोबत सिद्धार्थ शिंदे जे सुप्रीम कोर्टातले वकील आहेत त्यांच्याकडनं थेट समजून घेऊया की आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय झालेलं आहे. सर, आज सुनावणी होती सुप्रीम कोर्टामध्ये. सुनावणी होणं पूर्ण अपेक्षित होतं का, आणि जर तसं अपेक्षित असेल तर आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने? अनुजाजी, सुनावणी होणं अपेक्षित होतं, पण अनुक्रमांक 23 होता आणि आज कोर्ट 3 वाजेपर्यंतच बसणार होतं. तर वेळेअभावी कोर्ट हे 7 नंबर मॅटर पर्यंतच मॅटर घेऊ शकले, पण कोर्ट राईज होताना त्यांनी उरलेले सगळ्या मॅटर्सला डेट्स दिले आणि थोडक्यात ऐकून घेतलं. तर याचिकाकर्त्यांच्या वतीने पण वकील उपस्थित होते आणि राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता हे उपस्थित होते. कोर्टाने प्रश्न केला की डिलिमिटेशन संबंधी काय आता स्थिती आहे आणि ओबीसीचं सेटल झालंय का. तर राज्य सरकारने याचिकाकर्त्यांनी दोघांनी सांगितलं की डिलिमिटेशन संबंधी काही प्रॉब्लेम नाहीये आणि ओबीसीचं पण जे आरक्षण होतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते पण गोष्ट सेटल झालेली आहे. तर तुम्ही आता ही जैसे ते स्थिती जी सुप्रीम कोर्टाने ठेवली आहे ती उठवली तरी चालेल. तर जस्टिस सूर्यकांत यांनी विचारलं की तुम्हाला दोघांना किती वेळ लागेल. तर याचिकाकर्ते म्हणले की आम्हाला अर्धा तास लागेल आणि राज्य सरकारच्या वतीने तुषार मेहता म्हणले मला 1 तास लागेल. तर ते म्हणले लवकरात लवकरची तारीख आम्ही आता हे प्रकरण ऐकायला 25 फेब्रुवारी हीच देऊ शकतो, मंगळवार 25 फेब्रुवारी. आणि एक रिक्वेस्ट दोन्ही बाजूंनी केला की हे मॅटर हाय ऑन बोर्ड ठेवा, म्हणजे की हे त्या दिवशी मॅटर बोर्डावर लागेल, हाय ऑन बोर्ड आणि पोहोचेल आणि ऐकण्यात येईल. ती पण मागणी कोर्टाने मान्य केली आहे. तर आता असं म्हणावं लागेल की दोन्ही राज्य सरकार आणि याचिकाकर्ता हे तयार आहेत आणि पुढच्या तारखेला जर सुनावणी झाली तर ही जैसे ते स्थिती उठवली जाईल आणि पुढच्या तारखेला सुनावणी होणं गरजेचं आहे. तरच एप्रिल मे पर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील, कारण त्यानंतर पावसाळा येतो. त्यामुळे पुढच्या तारखेला तरी ही सुनावणी होणं अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं प्रकरण हे गेल्या किती वर्षांपासून कोर्टामध्ये प्रलंबित आहे. आतापर्यंत त्याच्या अनेकदा तारखा पडल्या, पण त्यावेळेला मग सुनावण्या का होऊ शकल्या नाहीत याबद्दलची काय कारणं आहेत आणि आज ती अचानक सुनावणी किंवा आज ते कोर्टाकडनं कसं काय ऐकण्यात आलं? प्रकरण हे काही वर्षांपासून प्रलंबित आहे. ओबीसी आरक्षण जे 27% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होते, काही लोक त्याच्या विरुद्ध गेले होते की कोणत्या बेसिसवर तुम्ही 27% देत आहेत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेमध्ये. तर त्यात सुप्रीम कोर्टाने तत्कालीन त्यावेळेसचे जज जस्टिस खानविलकर यांनी राज्य सरकारला नोटीस इश्यू केलं आणि त्यांना विचारण्यात आलं, राज्य सरकारला विचारण्यात आलं की तुम्ही हे कोणत्या बेसिसवर, तुम्ही आम्हाला रिपोर्ट सादर करा. उद्धव ठाकरे सरकारच्या वेळेस त्यांनी रिपोर्ट सादर केला, पण तो रिपोर्ट कोर्टाने अमान्य केला. त्याच्यानंतर अमान्य केला आणि सांगितलं की 94 नगरपालिका ह्या ज्या प्रलंबित आहेत त्यांचे इलेक्शन तुम्ही बिना ओबीसी आरक्षणाचे घ्यावे. त्यानंतर सरकारने परत एक प्रयत्न केला आणि अजून एक नवीन रिपोर्ट सादर केला. तो नवीन रिपोर्ट जो सादर केला त्याच्यात ट्रिपल टेस्ट आपण पास झालो असं जस्टिस खानविलकर म्हणाले. ते जस्टिस खानविलकर काय म्हणले की सुरुवातीचे तुम्ही निवडणुका ज्या 94 मी सांगितलेत विदाऊट ओबीसी आरक्षण त्या तशाच घेतल्या जातील आणि इथून पुढच्या निवडणुका हे 2023-24 ची गोष्ट आहे. पुढच्या 23 ची गोष्ट आहे की पुढच्या निवडणुका तुम्ही ओबीसी आरक्षणासहित घ्या.
पण त्यानंतर तत्कालीन सरकार बदललं, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जस्टिस खानविलकर रिटायर झाले, जस्टिस रमन्नांसमोर एक अर्ज केला की सगळ्याच निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणासहित घेतल्या पाहिजेत. तर त्यावेळेस कोर्टाने जैसे ते स्थिती ठेवली आणि हे मॅटर जस्टिस चंद्रचूड यांच्याकडे वर्ग केलं. काही कारणास्तव ते मॅटर पोहोचू शकलं नाही, कधी लिस्ट झाल्यावर त्याच्यावर तारखाच पडत गेल्या. आता काय झालंय, त्यावेळेस राज्य सरकार थोडी टाळाटाळ करत होते, पण आता विधानसभा जिंकल्यानंतर राज्य सरकारला वाटतंय की ह्या निवडणुका आता व्हाव्यात आणि काही ठिकाणी 5 ते 7 वर्ष झाले आहेत की प्रशासक आहेत आणि मेजॉरिटी ठिकाणी ह्या इलेक्शन झालेल्या नाहीयेत, त्यामुळे लोकांचे कामं पण जे व्हायला पाहिजे ते होत नाहीयेत. आता राज्य सरकार तयार आहे, याचिकाकर्ते पण पॉझिटिव्ह आहेत, तर पुढच्या तारखेला नक्की ह्याच्यात काहीतरी होऊ शकतं. आणि आतापर्यंत राज्य सरकारमुळेच माझं म्हणणं आहे की ह्या निवडणुका रखडल्या होत्या, पण आता ह्या निवडणुका एप्रिल मे मध्ये जर व्हायच्या असल्या, जसं मी म्हटलं, तर फेब्रुवारी 25ला ह्याच्यात काहीतरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे, नाही तर मग परत या पावसाळ्यानंतर आणि दिवाळीच्या सुमारास जातील. त्यामुळे जर हे लवकर व्हायचं असलं प्रकरण, आता राज्य सरकार, तुषार मेहता हे स्वतः अपिअर होणे राज्य सरकारच्या वतीने, सॉलिसिटर जनरल, म्हणजे राज्य सरकार पण गंभीर आहे. या मागच्या 2-2.5 वर्षात ते तेवढं वाटलं नाही, पण आता विधानसभा इलेक्शन निवडणूक झाल्यानंतर ते गंभीर आहेत. आणि तुम्हाला माहित असेल की मागच्याच आठवड्यात राज्य सरकारने एक निवडणूक आयुक्त नेमले आहेत, वॉर्ड निहाय रचना आणि मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्ययावत करण्यासाठी. त्यामुळे राज्य सरकार हे नक्की सिरियस आहे. आता कोर्ट त्याच्यावर काय निर्णय देतं, जर दोन्ही बाजू तयार असल्या तर पुढच्या तारखेला कोर्ट म्हणेल ठीक आहे, तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे निवडणुका घ्या. आणि डिलिमिटेशनचा विषय, डिलिमिटेशनचा विषय हा टोटली संपलेला आहे आणि ओबीसी पण ट्रिपल टेस्ट आपण पास झाल्यामुळं ओबीसी आरक्षण पण हे स्थानिक स्वराज्य संस्थांना मान्य होईल. पण आता पुढचे ड्रॉ वगैरे जे आहेत ते ड्रॉ लवकर होऊ शकणार नाही, कारण जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत पुढचं प्रोसिजर ड्रॉ करणं वगैरे. त्यामुळे कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पण 1 ते 1.5 निर्णय आल्यानंतर 1 ते 1.5 महिना हा राज्य सरकारला लागेल कोर्टाचा निर्णय आल्यानंतर. त्यामुळे पुढच्या तारखेला ह्याच्यावर काहीतरी होणं गरजेचं आहे कोर्टाकडून.